रंजना खाने, मी तुम्हाला आज पालकचे घावणे बनवून दाखवणार आहे। 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, कांदा घेतलाय, टोमॅटो आहे, मिरची आहे, हे पालक आहे, ही कोथिंबीर आहे आणि धने आणि जिरं आणि हळद मसाला दोन्ही आहे ते आणि मीठ। आपल्याला धने आणि हे जिरे हे दोन्ही ह्याच्यात मिक्स करून वाटण करायचं। बघू शकता तुम्ही कसं, तर हे थोडं थोडं मी मिक्स करते। आता मिक्सरला हे वाटून घेतो। धणे जास्त नाही टाकायचे, थोडेसे असे धणे आणि जिरं, हे जिरं आता मिक्सरला वाटून घेतोय। आता तांदळाच्या पिठामध्ये टाकतो आणि नंतर हे मिक्सरला लावून घेतो। तुम्ही साधे पण घावण बनवतात, पण आपल्याला समजा पालक वगैरे असेल किंवा आता काहीच खायला नाही, आता तिखट घावणे बनवू शकतात तो आपण तुम्ही, आणि खूप टेस्टी लागतात आणि मुलं पण ते खाऊ शकतील। असे पालक तर मुलं खात नाही शक्यतो, आपण जसे पालकचे पराठे बनवतो त्याप्रमाणे हे पालकचे घावण बनवून दाखवते। हे पालकची ग्रेव्ही बनवले, ह्याच्यात कोथिंबीर आणि पालक आहे, बघा तुम्ही कसं। हे सॉस बरोबर वगैरे खाऊ शकतात, भाजी जरी नसली तरी सॉस चांगलं लागतात। आणि ह्याच्यात मी आता पाणी घालते, कारण ऑलरेडी आपल्याला पाणी घालूनच मळायचं आहे। आपण तांदळाचं पीठ घावण्याला कसं करतो तसंच करायचं आहे, आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे आता। आणि याच्यात आता हे हळद, आता मिरची घातली आपण ना, मग मसाला काही जास्त तिखट नसेल पाहिजे कमी घालायचं, असं काही नाही प्रमाणात। आणि मीठ, आणि आता हे आता पाण्यामध्ये हळूहळू मळून घेते। हे आता पीठ आपण मळून घ्यायला, घावण्यासाठी तर आपण मळतो ना त्या पद्धतीनेच मळायचं आहे। आणि मी तर हातावर करून दाखवणार आहे। आधी खूप घट्ट मळायचं, नंतर पाणी घालून साईड मध्ये करायचं। खूप मळून घ्यायचं आहे घट्ट, नंतर बघा तुम्ही कसं जास्त त्याला मळल्याने चांगलं येतं आणि घावण पण चांगले होतात। आधी नुसतं पाणी असं घालून मळलं ना तर घावण चांगले होत नाही। तुम्हाला पाण्याचं प्रमाण जसं लागेल तसंच घालायचं तुम्ही। बघा तुम्ही कसं पातळ बनवलंय, एवढं पातळ प्रमाणात बनवायचं। तुम्ही चमच्याने पण बनवू शकतात, हाताने पण बनवू शकतात, असं काही नाही। जर हाताने येत नसेल तर चमच्याने पण घावण करायचे, पण आता मी हाताने बनवून दाखवणार आहे। तुम्ही चमच्याने काढा तरी चालेल। आता गॅस ऑन करते आणि तवा आपला तापला तर समजतं थोडंसं वाफेवर असं गरम झालं का, नंतर आपण त्याचे घावण करायचं। बघा तुम्ही तवा आता गरम झालेला आहे, असं पाणी घालून बघायचं आपण। तवा गरम आता झालेला आहे बघा, पाणी आटून गेलं त्याच्यातला। आणि आपल्याला बघा आता मी भाकरी हाताने घालायला लावले, तुम्ही बघू शकता कसं। तर तुम्हाला नाही जमत तर तेल टाकून घालून पण करू शकतात, हाताने पण करू शकतात, चमच्याने पण करू शकतात, बघा। आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे, त्या डोश्यासारखीच आहे। 1च मिनिट ठेवायचं आहे, झटपट होतात। बघा झालेली आहे, जास्त वेळ ठेवायची नाही, कारण जास्त वेळ ठेवली तर ते जळून जाते खाली ना, म्हणून
डोश्याप्रमाणेच झालेली आहे बघा. बघा आता ठेवायचा, लगेच काढायची ती, जास्त वेळ नाही ठेवायचा. आता दुसरी घालते, तुम्हाला दाखवते परत. पुन्हा पुन्हा दाखवते तुम्हाला. आणि आता बाकीचे सगळे घावण मी काढून घेते. आपले घावण सगळेच झालेले आहेत. पालकचे घावण तयार झालेले आहे आणि सॉस बरोबर आणि कशा पद्धतीने बरोबर तुम्ही खाऊ शकतात. आणि असेच घावण तुम्ही पण बनवून बघा. आणि ते लागतात ते आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. तुम्ही बनवून ना तुम्ही पण स्वतः टेस्ट करून खा आणि मला पण कमेंट मध्ये सांगा. सॉस बरोबर तर छान लागते. छान झाल्यात, टेस्टी पण झाल्यात. असंच तुम्ही पण बनवा आणि करून बघा, खात राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. बाय.